हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या तर मुलं असंच घरी काहीतरी आपलं होमवर्क म्हणा किंवा काहीतरी आपलं डेंटिंग पेंटिंग त्यांचं सुरू असतं। आणि बाहेर आज वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, म्हणजे छान गारवाराही येतो आहे, सोबत ऊनही आहे आणि वाराही आहे, अशा प्रकारचा मोसम झालेला आहे। असं वाटतं आहे की पाऊस येईल आणि इकडे एक दोनदा पाऊस येऊनही गेला, म्हणजे भर उन्हाळ्यात पाऊस पडला की खूप छान वाटतं। तर चला त्याच याच्यात मग यांनी म्हटलं चला आपण बाहेर जाऊन येऊया। तर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आम्ही निघालोही आणि मार्केटमध्ये निघता आम्हाला तिथे दिसलं ताड। तर हे कुणाकुणाला माहिती आहे तर नक्की सांगा। आणि हे ताड अगदी इथे ही जुबली हायस्कूल आहे एक, म्हणजे ही शाळा आहे आणि शाळेच्या अगदी समोर इथे ताडवाले येतात। म्हणजे आता ताड उन्हाळा जेव्हा ताड फक्त उन्हाळ्यात तिकडे ताड मिळते, ताड 12ही महिने मिळत असेल माहिती नाही मला, पण उन्हाळ्यात इथे जेव्हा ताड असते आणि या फळालाच ताड म्हणतात। तर हे एक 50 रुपयाला आहे आणि त्याच्यामधनं 3 अशा बिया निघत्या व्हाईट कलरच्या, त्या खायला खूप सुंदर वाटतात। त्या मी तुम्हाला समोर दाखवल्यात। अगदी त्याच्यानंतर पाणी असतं आणि खायला म्हणजे एक नारळाचा असा कोवळा प्रकार आहे तो, असं म्हणू शकतो। नारळ कसं असं थोडं कडक वाटतं आणि ते असं बिलकुल असं तोंडात टाकलं की विरघळून तर इतकं सुंदर असतं ते, खायला खरंच खूप छान। आणि या दादाजवळ आम्ही घेत होतो, तर आमच्या आधी जे कस्टमर होते ते त्यांना देत होते आणि मग मी बघत होते की कोणतं घ्यायचं। तो सांगत होता हे घ्यायचं ते घ्यायचं। तुम्हाला दाखव कडक मत थोडासा नरमही नाही का, अच्छा तर आमचं जवळपास आता तो ताड फोडत आहे। तितक्यात म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते म्हणून मी व्हिडिओसुद्धा शूट करत आहे। या रांगेमध्ये अशी पूर्ण रांगच भरून असते ती ताडांची। आणि मग आमचं ताड वगैरे घेऊन झाला, आता हे फोनपे करत होते। आणि आता म्हणजे खूप रस्ता हा बिलकुल दोन्ही साईड, म्हणजे एका साईडने रस्ता आणि दोन्ही साईडने तिथे ताडवाले बसतात, पण एका साईडने जास्त असतात, दुसऱ्या साईडने फार कमी, क्वचित एखादीच। आणि हे बघा, हे अशा प्रकारचं ताड आहे, अशा प्रकारचे या बिया निघतात आणि कुणाकडे असतात तर नक्की सांगा। याचं असं वरचं कवर काढून खायला म्हणजे खाल्लं जातं, पण तुम्ही असंही खाल्लं तरी छान वाटतं, पण थोडंसं असं तुरट वाटतं जर याचं वरचं कवर काढलं की अतिशय गोड आणि असं वाटतं की जणू आपण नारळ आणि बिलकुल म्हणजे एवढं नारळ खात आहो अशा प्रकारचं एक फील होतं, खूप मस्त वाटतं। तर हे बघा असे 3 होते आणि तिथले आम्ही दोघांनी आधी एक खाल्ले, त्याच्यानंतर मग एक जो उरलेला होता तो मग अर्धा खाल्ला। आणि उन्हाळ्यामध्ये खाणं अतिशय चांगलं असतं, कारण उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन असतं इकडे काय सगळीचकडे ऊन असतं। आणि हे जर फळ तुम्हाला कुठेही मिळेल तर तुम्ही नक्की खा, आणि उन्हाळ्यातच हे फळ येतं आणि ज्या सीझनमध्ये जे फळ येते ते खाल्लंच पाहिजे। हे बघा, या रांगेने पूर्ण ही जी वॉल आहे शाळेची, या रांगेने पूर्ण असे भरून इथे ताडवालेच तुम्हाला दिसणार आणि लोक इथे थांबून ताड घेतात, चाहे ते गाडीवर असो, स्कूटरवर असो, ॲटोवर असो की कशावरही असो, थांबून अगदी ते कार घेतात आणि मग जातात। खरंच तुम्हाला फळ मिळेल तर नक्की खा, आणि त्या फळामध्ये पाणीही असतं आणि उन्हाळ्यामध्ये जी उन्हाळी वगैरे लागते ती लागत वगैरे नाही, तर त्याच्यामुळे ते फळ खरंच छान असतं। आणि त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो। घरी आल्यानंतर बघा मोसम आणखी थोडासा बिघडलेला होता आणि हा आहे माझा नेक्स्ट डेचा ब्लॉग। पाणी पिणं सकाळचे जवळपास 8 वाजता, आता मुलांची सुट्टी लागल्यामुळे जरा उशीरच होतो उठायला, आणि सकाळी आला आहे 5 काल बड्डे होता, त्याला आम्ही बॅट बॉल वगैरे गिफ्ट दिलं होतं, तर तोच खेळत आहे आणि सोबत यांच्याबरोबर खेळत आहे। त्याला काही कोणी मिळालं नाही कारण आयू गेला आहे स्विमिंगला, पिऊ आहे झोपून, आणि मी नुकते आता चाय वगैरे पाणी पिते, त्यानंतर चाय। तर चला तुम्हाला दाखवते बाहेर, आज वातावरण मस्त आहे, खूप मस्त छान हवा येते। चला चाय दाखवून होतं असल्यामुळे दूध लवकर फुटून जातं, म्हणजे पत्ते वगैरे टाकल्यावर, त्याच्यामुळे म्हटलं पहिले आधी दूध गरम करते त्याच्यानंतर साखर पत्ते टाकते। तर बघा, मी तर गुळाची बनवणार आहे, आधी आता पत्ते टाकणार आहे। एक मस्त गरम केलं, आता याच्यामध्ये पत्ते वगैरे टाकते। पत्ती चाय शिजवते, त्याच्यानंतर आमच्याकडे आहे इडल्या, इथे त्याचं वरण वगैरे आहे। हे पोरकी टाईमपास करत आहे। चला टाकते, पार्थ कुठे गेला, खेळायचं होतं। इथं पार्थ आणि पार्थचं लहान मित्र पार्थपेक्षा खेळत आहे, हे बॅट बॉल बसू ते पार्थ टाकत आहे बॉलिंग, बाहेर बघा झाड मस्त हालत आहे। हलकी हलकी शिवून आली आहे, खेळा।
बॉलिंग कधी करशील? नाही तो बॉलिंगच कर. तू बॉलिंगच करशील का? हां घे. हां मजा येते पार्थ? चालेल ठरवून. नाही म्हणते. काढ. पार्थ आणि हे घे. बॅटबॉल खेळत आहे. वातावरण मस्त छान आहे. झोप. तर आपला ब्लॉग आज स्टार्ट झाला आहे आणि आज दिवस आहे पण ट्यूजडे. त्याचे बॉल जात आहे गाड्यांच्या खाली कारण इथे गाड्या लावल्या असल्यामुळे. हा बघा पार्थ काढत आहे. हां काय होते पार्थ? धूळ आहे ना. धूळ आहे तिथे. धूळ आहे हो गाड्यांच्या सरच मागव. नाही काय होत. नाही नाही काही. हां फुटू दे का? घे. ताण लागली आता पाणी दे म्हणते. चल पाणी देऊ. चल पाणी देते. ये ना ये काय नाही. चल पाणी देते. ये ये आहे टर्टल आहे. अच्छा पार्थला पाणी देऊ आपण. थंड पाणी देऊ तुला. थंड. हा ये इकडे ये. थंड पाणी देते. पार्थ तुझ्या हातात लाल लाल कलरची बांगडी घालून द्यायची का? आता गाणे म्हणत होता ना. हा ते गर्ल्स घालतात का? तू बॉय आहे का मग? अच्छा आता गाणं म्हणत आहे मस्त लाल लाल कलरची बांगडी. मग तुला घालून द्यायच्या का? आहे ना आमच्याकडे लाल लाल कलरच्या बांगड्या. पिऊ काय देऊ?